एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरानी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहित नाही. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेचे एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुलना सापाबरोबर केली. एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी, ती झालेली आहे. कुणाल कामरानं माफी मागावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पण स्वैराचार नाही. कोणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाहीये. काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहित नव्हतं कोणाबद्दल बोलत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेची जी चिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतात. कार्यक्रम शूट झाला होता, मात्र जे महत्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास नाही महाविकास काल आघाडी किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं शिंदेचे काल मिरची त्यांची शिवसेना नाहीये, चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही. पण त्यांना मिरची का लागली? काल हा प्रश्न आहे ना. मिरची का लागोय? गद्दार आणि चोर तेच आहेत का? त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर? बरं, काल त्यांचा दुसरा व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबवून ठेवलं होतं. हे असे एकनाथ शिंदे. बघा, माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते, पोलिसांची कारवाई होऊ शकते, लिगल कारवाई होऊ शकते. पण कुणाल कामरानी नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं झोंबलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे, काढलेच पाहिजे, तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी? हे पण सांगा.